त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करणार आहे. फॉर कॉन्केव्ह मिरर इफ ऑब्जेक्ट इज विदिन द फोकल लेंथ इट्स इमेज इज. कॉन्केव्ह मिररसाठी जर ऑब्जेक्ट आपला फोकल लेंथच्या आतमध्ये असेल तर त्याची इमेज कशी तयार होणार ते आपल्याला फाइंड करायचं. हा क्वेश्चन 2019ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए ते आहे व्हर्च्युअल कॉमा इन्व्हर्टेड अँड मॅग्निफाईड. बी ऑप्शन आहे व्हर्च्युअल इरेक्ट अँड मॅग्निफाईड. सी ऑप्शन आहे रियल इरेक्ट अँड मॅग्निफाईड आणि लास्ट डी ऑप्शन आहे व्हर्च्युअल इरेक्ट अँड डिमिनिश. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक कॉन्केव्ह मिरर दिलेला आहे. ओके, तर सर्वात पहिले आपण या ठिकाणी कॉन्केव्ह मिरर या ठिकाणी ड्रॉ करू. दिस इज युअर कॉन्केव्ह मिरर. याचा जॉमेट्रिक सेंटर म्हणजेच आपला काय भेटणार आहे पोल. ओके, आणि याच्यापासून एक लाईन हॉरिझॉन्टल लाईन जर पास केली तर ती असेल तुमचं काय तर प्रिन्सिपल ॲक्सिस. आता या प्रिन्सिपल ॲक्सिसवरती आपल्याला 2 पॉईंट घ्यायचे आणि दोन्ही पॉईंट आपण काय करणार तर इक्वल डिस्टन्सवरती या ठिकाणी आपण कन्सिडर करणार आहे. तर पहिला जो पॉईंट आहे तर तो घेऊ आपण सपोज 3 सेंटीमीटरवरती घेतला. ओके, आणि अजून एक पॉईंट घेऊ त्याला सेंटर ऑफ कर्वेचर बोलणार. ठीक आहे, मग आला तुमचा फोकस आणि आला तुमचा सेंटर ऑफ कर्वेचर. आणि या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्ट जो ठेवायचा तो ठेवायचा विदिन द फोकल लेंथ या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे फोकल लेंथच्या आतमध्ये. ऑप्टिकल सेंटर आणि फोकल लेंथ याच्यामध्ये आपण काय केलं तर ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. ऑब्जेक्टला आपण काय रिप्रेझेंट करू तर ओ ने रिप्रेझेंट करू. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला 2 रेज घ्यायच्या आणि दोन्ही एक रे जी असणार ती कशी असणार तर पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. ती या ठिकाणी इन्सिडेंट होणार आणि जेव्हा ती रिफ्लेक्ट होणार आहे रिफ्लेक्ट झाल्यानंतर ती पास होणार आहे आपल्या प्रिन्सिपल फोकसमधून या ठिकाणी पास होणार. प्रिन्सिपल फोकसमधून या ठिकाणी पास झाली. दुसरी जी रे आहे ती कुठे इन्सिडेंट करणार तर आपण डायरेक्टली ऑप्टिकल सेंटरला या ठिकाणी काय करणार तर इन्सिडेंट करणार. आता ऑप्टिकल सेंटरला जेवढ्या अँगलने ती इन्सिडेंट होणार आहे तेवढ्याच अँगलने ती काय होणार तर पुन्हा रिफ्लेक्ट होणार आहे. सेम अँगलने अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे दोन्ही कशा असतात तर सेम. आता याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर हे दोन्ही रे पुढे जाऊन इंटरसेक्ट होत नाही आणि ते डायव्हर्ज होत आहे. म्हणजे आपल्याला ही जी याची इमेज पुढे तर फॉर्म नाही होणार. मग आपल्याला काय करायला गेलेला बॅक साईडला आपल्याला एक्सटेंड करणं या ठिकाणी गरजेचं असेल. मग या रेला तुम्ही काय करा तर बॅक साईडला एक्सटेंड करा. ओके, सिमिलरली जशी ती एक्सटेंड केली या रेला पण काय करा तर पुढं एक्सटेंड करा बॅक साईडला. बॅक साईडला जर एक्सटेंड केलं तरी कुठेतरी जाऊन का ना तर इंटरसेक्ट होण्याचे चान्सेस आहे. ओके, आणि पुढे जाऊन ते कुठेतरी का ना तर इंटरसेक्ट होणार. तर आपण याला पण काय करू तर बॅक साईडला या ठिकाणी काय करू एक्सटेंड करून घेऊ. ओके, अजून ते इंटरसेक्ट न झालेले मग या रेला पण काय करू अजून पुढे एक्सटेंड करू आपण. अजून पण इंटरसेक्ट झालेले नाहीये. ओके, तर याला आणखीन पुढे जर इंटरसेक्ट केलं तर आपल्याला दोन्ही रेस जे आहे ते या ठिकाणी इंटरसेक्ट होताना आपल्याला दिसतील. ओके, याला पण थोडंसं आपण काय करू पुढं एक्सटेंड करू. या ठिकाणी जाऊन ते काय होत आहे तर इंटरसेक्ट होत आहे आणि ज्या ठिकाणी ते इंटरसेक्ट होत आहे त्या ठिकाणी आपल्याला काय भेटणार तर पहिली इमेज भेटेल आणि ती जी इमेज आहे तर ते रिप्रेझेंट करू लेटर आय ने. ओके, आता ही जी इमेज तयार झालेली आहे तर ही इमेज व्हर्च्युअल आहे कारण की आपण एक्सटेंड केलेली आहे बॅक साईडला. पुढे तर जाऊन इंटरसेक्ट होत नाही म्हणजे पहिली आपली जी इमेज आहे ती कशी भेटली व्हर्च्युअल. ओके, दुसरं ऑब्जेक्ट जसा प्लेस केलेला आहे ज्या साईडला त्याच साईडला आपल्याला इमेज भेटली म्हणजे आपल्याला इमेज जी भेटली ती कशी भेटली तर इरेक्ट. आणि ऑब्जेक्टच्या साईजपेक्षा इमेजची जी साईज आहे ती मोठी आहे म्हणजे हे जे भेटलं ते कसं भेटलं तर आपल्याला मॅग्निफाईड भेटलेलं आहे. ओके, मग आपल्याला जी फायनल इमेज तयार होणार ती व्हर्च्युअल असेल, इरेक्ट असेल, मॅग्निफाईड असेल. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो आपला या ठिकाणी करेक्टली मॅच झालेला आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन सी म्हणजेच काय तर व्हर्च्युअल इरेक्ट अँड मॅग्निफाईड. तर या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन सी असेल.